जिल्हाधिकारी डॉक्टर इंदुराणी जाखड यांच्या संकल्पनेतून जिल्ह्यामध्ये शाळा तिथे दाखला ही महत्त्वाकांक्षी मोहीम राबविण्यात येणार। राज्यात महसूल विभागामार्फत 1 ते 7 ऑगस्ट या कालावधीत महसूल सप्ताहाचे आयोजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या संकल्पनेतून महसूल विभागाकडून जनतेसाठी देण्यात येणाऱ्या सेवा व विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजना याविषयी राज्यातील नागरिकांना माहिती प्राप्त होऊन त्याचा योग्य लाभ घेता यावा, तसेच शासनाच्या विविध योजना यशस्वीपणे राबविणाऱ्या व महसूल प्रशासनात उत्कृष्टपणे काम करणाऱ्या कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप मिळावी यासाठी राज्यात महसूल विभागामार्फत 1 ते 7 ऑगस्ट 2025 या कालावधीत महसूल सप्ताह 2025 साजरा करण्यात येत आहे। तसेच 1 ऑगस्ट हा महसूल दिन म्हणून साजरा करण्यात येत आहे। महसूल सप्ताहा अंतर्गत 7 दिवसात प्रत्येक दिवशी जनतेच्या हिताचे विविध कार्यक्रम घेण्यात येणार आहेत। कार्यक्रमाचे स्वरूप पुढील प्रमाणे: 1 ऑगस्ट महसूल दिन साजरा करणे व महसूल सप्ताह शुभारंभ। महसूल संवर्गातील कार्यरत व सेवानिवृत्त अधिकारी तसेच कर्मचारी संवाद उत्कृष्ट अधिकारी व कर्मचारी पुरस्कार वितरण व मान्यवरांच्या हस्ते लाभार्थ्यांना विविध प्रमाणपत्र वितरण समारंभ। 2 ऑगस्ट शासकीय जागेवर सन 2011 पूर्वीपासून रहिवासी प्रयोजनार्थ अतिक्रमण असलेल्या कुटुंबापैकी अतिक्रमण नियमानुकूल करण्यास पात्र असलेल्या कुटुंबांना सदर अतिक्रमित जागांचे पट्टे वाटप करण्याबाबत कार्यक्रम। 3 ऑगस्ट पाणंद व शिवा रस्त्यांची मोजणी करून त्यांच्या दुतर्फा झाडे लावणे। 4 ऑगस्ट छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान प्रत्येक मंडळनिहाय राबविणे। 5 ऑगस्ट विशेष सहाय्य योजनेतील डीबीटी न झालेल्या लाभार्थ्यांना घरभेटी करून डीबीटी करून अनुदानाचे वाटप करणे। 6 ऑगस्ट शासकीय जमिनींवरील अतिक्रमणे निष्कासित करणे व त्या अतिक्रमणमुक्त करणे, तसेच शर्तभंग झालेल्या जमिनींबाबत शासन धोरणानुसार नियमानुकूल करणे व सरकार जमा करणे निर्णय घेणे। 7 ऑगस्ट एम-सॅन्ड धोरणाची अंमलबजावणी करणे व नवीन मानक कार्यप्रणालीप्रमाणे धोरण पूर्णत्वास नेणे आणि महसूल सप्ताह सांगता समारंभ। या कार्यक्रमाअंतर्गत 2011च्या पूर्वीपासून शासकीय जमिनीवर असलेली अतिक्रमणे नियमानुकूल करणे, पाणंद व शिवरस्त्यांची मोजणी करून दुतर्फा वृक्ष लागवड करणे, विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांचे आधार कार्ड व KYC न झाल्यामुळे अप्राप्त अनुदान घरभेटी करून वाटप करणे, तसेच छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान अंतर्गत मंडळनिहाय अभियान राबविण्यात येत असून प्रलंबित असलेले वारस नोंद व इतर फेरफार करण्यात येणार आहेत। पालघर जिल्ह्यामध्ये महसूल सप्ताह अंतर्गत पालघर जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी डॉक्टर इंदुराणी जाखड यांच्या संकल्पनेतून महत्त्वाकांक्षी अशा शाळा तिथे दाखला या मोहिमेअंतर्गत शालेय विद्यार्थ्यांना आवश्यक असलेले विविध दाखले शालेय स्तरावर वितरित करण्याचे नियोजन असून या अंतर्गत एकूण 71,000 विद्यार्थ्यांना दाखले वितरित करण्यात येणार आहेत। तसेच महसूल सप्ताहाच्या शुभारंभाच्या दिवशी म्हणजेच 1 ऑगस्ट रोजी 59 लाभार्थ्यांना वनपट्ट्याचे वाटप करण्यात येणार आहे। या सप्ताहा अंतर्गत विविध कार्यक्रमांची मोहीम यशस्वी व्हावी म्हणून कोकण विभागाचे विभागीय आयुक्त विजय सूर्यवंशी यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे मार्गदर्शन केले। तसेच पालघरच्या जिल्हाधिकारी डॉक्टर इंदुराणी जाखड यांनी सर्व उपजिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार व सर्व अधिकारी तसेच कर्मचारी यांची बैठक घेऊन योग्य ते नियोजन करून महसूल सप्ताह मोहीम यशस्वी राबविण्यासाठी मार्गदर्शन केले। सदर बैठकीला अप्पर जिल्हाधिकारी भाऊसाहेब फटांगरे, निवासी उपजिल्हाधिकारी सुभाष बागडे, उपजिल्हाधिकारी महेश सागर, उपजिल्हाधिकारी रणजित देसाई, सर्व उपविभागीय अधिकारी व तहसीलदार उपस्थित होते। अशाच प्रकारच्या नवनवीन आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी वसई लाईव्ह न्यूजला सबस्क्राईब, लाईक
आणि शेअर करा. धन्यवाद.